कोणत्या पुस्तकातल्या मी गोष्टी सांगते तुम्हाला? आणि श्यामची आई पुस्तक कोणी लिहिलं? साने गुरुजींनी. साने गुरुजी कुठे आहेत? बरोबर, हे आहेत साने गुरुजी. सुरा पाहिलं. आता यातल्या ज्या छोट्या मुलांच्या गोष्टी होत्या की नाही, छान छान गोष्टी, त्या सगळ्या आता आपल्या पूर्ण झाल्या काल. तू वयाने मोठा नाहीस मनाने, ही गोष्ट आपण पाहिली की नाही, तिथे या गोष्टी पूर्ण झाल्या. आणि आता इथून पुढे जे आहे ना, ते श्यामच्या घरावर खूप गरिबी आली आणि त्यामुळं इथून पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या थोड्याशा सॅड आहेत. तरी पण तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे की नाही श्यामच्या घरामध्ये कशी परिस्थिती होती, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि आपण आता हे पुस्तक घेतलेलं आहे ते आपल्याला पूर्ण केलं पाहिजे. मग त्यामुळे मी तुम्हाला त्या पण गोष्टी सांगणार आहे. सांगू ना? थोड्याशा सॅडनेस आहे त्याच्यामध्ये, चालतंय ना, दुःखी होणार आपण त्यामुळं. अशा गोष्टी आहेत त्या. तर आजची गोष्ट आहे, कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. शब्द पण तुम्हाला अवघड आहे, कारण का कर्ज म्हणजे काय तुम्हाला माहिती नाहीये, नरक म्हणजे काय हेही माहिती नाहीये. तर कर्ज म्हणजे काय? तर आपल्याला पैशाची गरज पडली आणि आपण एखाद्याकडून पैसे उसने घेतले. आता समजा माझ्याकडे पैसे नाहीयेत, मग मी सीतांशूला म्हटलं, सीतांशू तू मला जरा 1,000 रुपये देतोस का? मग सीतांशूने जर मला 1,000 रुपयाची हेल्प केली, तर सीतांशू कडून हे 1,000 रुपये मी काय घेतलं? कर्ज घेतलं कारण की मला परत द्यायला पाहिजे ना. नंतर माझ्याकडे जेव्हा पैसे येतील त्यावेळी मला सीतांशूला परत द्यायला पाहिजे की नाही? त्याला कर्ज म्हणायचं. मग हे झालं आपण मित्राकडून घेतलेलं कर्ज. तसंच बँका असतात. तुम्ही कधी गेला असाल ना पप्पांबरोबर मम्मी बरोबर बँकेमध्ये? नाही गेलं कधीच नाही. जायचं ज्यावेळी मम्मी पप्पा बँकेत जातात की नाही कामासाठी काही, ते आपण पण बरोबर जायचं. मग बघायचं बँक कशी आहे, कोण कोण बसलंय बँकमध्ये, कोणाकडे आपल्या आई बाप्पा पैसे देतात, हे सगळं बघून माहिती करून घ्यायचं आपण. आता इथून पुढे कधी आई वडील तुमच्या बँकेत गेले त्यांच्या बरोबर जावा. मग त्या बँकेमधून सुद्धा आपल्याला कर्ज मिळतं. म्हणजे काय करायचं, आपण त्या बँकेला सांगायचं की मी इथे इथे राहतोय, या एरियामध्ये राहतोय, माझं नाव असं असं आहे, आपलं आधार कार्ड दाखवायचं. त्यानंतर सांगायचं की हे माझं घर आहे, मला एवढे 5,000 रुपये लागणार आहे, ते मला मिळावे. तसा अर्ज करावा लागतो बँकेमध्ये आणि मग बँक आपल्याला पैसे देते. मग आपलं काम होतं. लक्षात आलं कर्ज म्हणजे काय? पण त्यावेळी काय होतं, श्यामची आई ज्यावेळी साने गुरुजी लहान होते ना, त्यावेळी बँका वगैरे नव्हत्या. मग गावामध्ये सावकार लोक होती, म्हणजे काही ठराविक लोक होती, ती कर्ज द्यायची आणि लोक शिकलेली नसल्यामुळे त्याचा फायदा खूप करून घ्यायची. व्याज कर्ज घेतलं ना आपल्याला की त्याच्यावर एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. आता मी कसं म्हटलं, सीतांशूकडून मी 1,000 रुपये घेतले, तर जर मी बँकेकडून घेतले 1,000 रुपये, तर मला फेडताना 1,000 रुपये नाही द्यावे लागत, 1,000 पेक्षा जास्त द्यावे लागतात, व्याज द्यावं लागतं. त्याला म्हणतात व्याज, इंटरेस्ट. काय म्हणतात? इंटरेस्ट, व्याज. मग हे व्याज भरावं लागतं. मग श्यामच्या वडिलांनी एका सावकाराकडून पैसे घेतलेले असतात, कर्ज घेतलेलं असतं, उसने पैसे. गरिबी, घरामध्ये जेवायला अन्न नाही, नंतर काय करायचं, कशा कर्ज भागवणार? 3-4 मुलं. मग त्यावेळी श्यामच्या वडिलांनी त्याच्याकडून सावकाराकडून कर्ज घेतलेलं असतं आणि अनेक दिवस झाले कर्ज फेडलंच नाही. तर काय होतं, मग बँक आपल्या घरी येते आणि आपल्या घरातल्या वस्तू घेऊन जाते, लिलाव करते बँक येऊन. मग तसंच तो सावकार सुद्धा त्यांना म्हणतो घरी की तुम्ही खूप दिवस झाले पैसे घेतले पण तुम्ही परत केलेले नाहीये. आणि म्हणून सावकाराच्या हाताखाली जो काम करणारा माणूस असतो ना, तो श्यामच्या घरी पैसे मागायला येतो. आमचे पैसे तुम्ही घेतलेत अजून दिले नाहीत. तर मग श्यामचे वडील काय करतात, त्याच्याशी खूप गोड बोलतात. तो सावकार लांबून आलेला असतो, मग त्याला छान जेवण, त्याचा नाश्ता, अंघोळीची सोय, सगळं काही त्याचं व्यवस्थित श्यामचे वडील करतात. आणि मग सगळं झाल्यानंतर मग तो लगेच श्यामच्या वडिलांना म्हणतो की शामराव, तुम्ही पैसे मागायला आलाय, पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये. मी आत्ताच एक पीक विकलंय, त्याचे 25 रुपये माझ्याकडे आहे, ते 25 रुपये मी तुम्हाला देतो, पण बाकीचे पैसे जे आहेत ते मात्र मी तुम्हाला नंतर देईन. तर तुम्हाला सुद्धा नाही नाही, अजिबात असं चालणार नाही, सगळे पैसे तुम्हाला आत्ताच दिले पाहिजेत. किती दिवस झाले तुम्ही पैसे घेतलेले आहेत, कळत नाही तुम्हाला?
सो ओरडतो. कुणाला ओरडतो तो माणूस? श्यामच्या वडिलांना. लक्षात येते ना? का ओरडतो? तर त्यांनी पैसे घेतलेले असतात उसने कर्ज म्हणून, ते परत करत नाही. मग श्यामची आई काय म्हणते माहितीये का? कर्ज म्हणजे ना जिवंतपणीचा नरक, म्हणजे वाईट आहे कर्ज ही गोष्ट. कारण ज्यावेळी आपण उसने पैसे घेतो त्यावेळी आपल्याला बरं वाटतं की आपलं काम झालं. पण नंतर ज्यावेळी आपण फेडत नाही त्यावेळी आपल्याला अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं. म्हणून कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक असं श्यामच्या आईने म्हटलेलं आहे. म्हणजे श्यामच्या आईला खूप दुःख होतं असं ज्यावेळी तो माणूस बोलतो ना श्यामच्या वडिलांना, त्यावेळी श्यामच्या आईला खूप दुःख होतं. तो म्हणतो, अहो तुम्ही हे घर बांधलं त्याला पैसे आहेत, मुलाला इंग्रजी शाळेमध्ये दापोलीला शिकायला ठेवलं त्याला पैसे आहेत, आणि आमचं कर्जच फेडायला तुमच्याकडे पैसे नाहीयेत का? एवढं रागवतो तो. आणि मग श्यामचे वडील काय म्हणतात, अहो हे काही घर आहे का? हे तर साध्या 4 भिंती आहेत, आणि त्यासाठी सुद्धा मी माझ्या बायकोच्या पाटल्या विकल्या, त्यासाठी पाटल्या म्हणजे हातातल्या सोन्याच्या बांगड्या, त्या विकल्या आणि मग हे छोटंसं घर राहण्यापुरतं बांधलंय. मग तुमचे पैसे मी नक्की देतो. आणि मग तो रागा सावकाराचा माणूस म्हणतो, घर बांधायला पाटल्या विकल्या ना, तर आता कर्ज फेडायला तुमची बायको विका, असं बोलतो एवढ्या रागाने. श्यामच्या आईच्या कानावरती पडतो. श्यामच्या आईची तळपायाची आग मस्तकाला जाते असलं ऐकून. मग श्यामची आई किचन मध्ये असते ना, ती पटकन बाहेर येते. असलं अभद्र बोलू नका, स्वतःच बोलते. श्यामची आई बोलायला सुरुवात होते. खूप रागवलेली असते ना ती. काय बोलताय तुम्ही? आज ना उद्या आम्ही तुमचे पैसे फेडू. वाटलं तर तुम्ही आमच्या घरावर जप्ती आणा, पण हे असले शब्द बोलू नका आमच्या घरामध्ये, आणि पहिल्यांदा तुम्ही चालते व्हा, असं डायरेक्ट श्यामची आई त्या आलेल्या माणसाला बोलते. कारण त्यांनी वाईट शब्द वापरले, तिला आवडत नाही. श्यामची स्वाभिमानी असते ना, असलं बोलायची काही गरज नाहीये. तुम्हाला जप्ती करायची ना आमच्या घराची, जरूर तुम्ही जप्ती करायला या. मग श्यामचे वडील म्हणतात, तू आज जा. श्यामचे वडील श्यामच्या आईला म्हणतात, तू आज जा, एवढं रागावून बोलू नको. सकाळपासून मी एवढं चांगलं त्याला बोलतोय, गोड बोलून सांगायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला बायकांना काही कळतं की नाही, असं श्यामचे वडील श्यामच्या आईला म्हणतात. आणि मग तो सावकार म्हणतो, हा ते तर मला पाहिजे. आता बघा, पुढच्याच आठवड्यामध्ये मी तुमच्या घरामध्ये लिलाव घेऊन येतो म्हणून. आणि तो गेल्यानंतर मग श्यामचे वडील श्यामच्या आईला सांगतात, तू असं बोलायला नाही पाहिजे होतं. तर श्यामची आई म्हणते, हे असलं काही बोलणं झालं? कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा मेलेलं बरं, असलं ऐकून घेण्यापेक्षा कुणाचं. म्हणजे श्यामच्या आईला असं कुणाचं काही घ्यायला अजिबात आवडत नव्हतं. श्यामची आई एक स्वाभिमानी स्त्री होती. आपण बघितलं ना प्रत्येक ठिकाणी, 1 रुपया श्याम बाहेरचा घेऊन आला होता एकदा, तर तो 1 रुपया पण तरी परत द्यायला आला. आठवतं का एखाद्या लग्नामध्ये, एका लग्नामध्ये श्याम 1 रुपया घेऊन आला होता, तर श्यामच्या आईने काय केलं लगेच, श्याम कशाला आणलास तो 1 रुपया? पैसे आपण स्वतःच्या कष्टाने कमवायचे. आणि मग श्यामची आई काय करते, तो 1 रुपया आपल्या शेजारी काम करणारा एक गडी आहे ना त्याला देते. म्हणजे श्यामची आई खूप स्वाभिमानी बाई होती. आणि मग श्यामच्या आईला श्यामचे वडील ओरडल्यावर श्यामची आई तसंच म्हणते, जाऊ द्या हो, येऊ द्या लिलाव, जाऊ दे घर आपलं, आपण रस्त्यावर झोपू, झऱ्याचं पाणी पिऊ, झाडाचा पाला खाऊ, पण हे असलं बोलणं मला कधीच ऐकून घ्यायला लागू नये, असं श्यामची आई बोलते. आणि मग श्यामच्या आईला पण रडायला येतं. मग श्यामची आई रडायला लागते, तर मग श्याम, श्यामचा भाऊ, दोघं तिघं जे असतातच त्यांची मुलं, ती सगळी शेजारी बसतात आणि आईला म्हणतात, आई तू रडू नको, आम्ही मोठे होऊ, छान नोकरी करू आणि तुला सुखामध्ये ठेवू. म्हणजे जणू काही झाडाच्या फांद्याच झाडाला आधार देत आहेत. एवढी लहान लहान मुलं आहेत, ती आपल्या आईला म्हणतायत की आई तू काळजी करू नको, आम्ही मोठे होतो, आम्ही नोकरी करतो आणि तुम्हाला सुखामध्ये ठेवतो. इथे ही कहाणी, इथे ही गोष्ट संपलेली आहे. म्हणजे श्यामची लहान भावंड आईला समजवत असतात. म्हणजे या गोष्टीतून आपण काय शिकायचं, तर आपण कोणाकडून पैसे उसने घ्यायचे नाही. आणि जर आपण समजा घेतले बँकेकडून, तर बँकेकडून घेतले तर आपल्याला वेळच्या वेळी ते परत करायला पाहिजे. जेवढे घेतलेले आहेत ना ते वेळच्या वेळी परत करायचे, मग अडचण येत नाही. पण शक्यतो आपल्या गरजा कमी करायच्या. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे नको ना. आपण जर साधं राहिलं तर काय बिघडलं? हे बघा, 5,000चा आपण ड्रेस घातलाय, त्याच्याऐवजी आपण 500 रुपयाचा ड्रेस घातला, काय फरक पडतो? पडतो का सगळ्यांशी काय फरक? नाही. मग यापेक्षा कर्ज घेण्यापेक्षा आपण आपल्या गरजा कमी केल्या आणि आपण जर साधं राहिलो तर ते जास्त चांगलं. म्हणजे